नमस्ते. मी डॉक्टर मिसेस आशा दत्तात्रय शितोळे. काल दिनांक 3 ऑगस्ट 2025 या दिवशी जागतिक अवयवदान जनजागृती दिवस साजरा करण्यात आला आणि त्या दिवसाचे औचित्य साधून अवयवदान ह्या विषयावर थोडक्यात माहिती मी आपणास देत आहे. ॲक्च्युली आपण आपले अवयवदान करून आपल्या शरीरातले जवळजवळ 50 ते 60 त्याहीपेक्षा जास्त अवयव आपण सर्वांना देऊन त्यांना आपण जीवदान देतो. आपण जिवंत असताना जीवदान देऊ शकतो, तसेच मृत झाल्यानंतर सुद्धा जीवदान देऊ शकतो आणि आपला मेंदू हा मृत घोषित केल्यानंतर सुद्धा आपण जीवदान देऊ शकतो. अशा प्रकारे 3 भागामध्ये आपण हे जीवदान देऊ शकतो, ज्यांना अवयवांची गरज आहे अशांना. आज जगामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 लाख पेशंट्स आहेत की ज्यांना अवयवांची गरज आहे. उदाहरणार्थ यकृत, हृदय, किडनी, डोळे अशा अनेक अवयवांची गरज आहे. त्वचा, अशा अनेक अवयवांची त्यांना खरंच गरज आहे. आणि मेल्यानंतर त्याची राख करण्यापेक्षा आपण हे दान करून आपण आपलंच लाईफ हे रिसायकल करत राहिलं तर काय वाईट आहे ना. तर यासाठी मी आज आपल्याला थोडक्यात माहिती देते. 3 प्रकारे आपण अवयवदान करतो. म्हणजे काय करतो तर जिवंत असताना. आता जिवंत असताना आपण काय देतो, कुठले अवयव आपले देऊ शकतो. तर पहिलं म्हणजे किडनी. आपल्याला 2 किडनी आहेत. त्या 2 किडनीजपैकी एक किडनी जर कुणाला गरज असेल तर त्याला आपण द्यायला काहीच हरकत नाही, कारण आपलं उर्वरित आयुष्य हे एका किडनीवर होऊ शकतं. दुसरं म्हणजे यकृत. यकृताचा छोटासा भाग म्हणजेच लिव्हर, त्याचा छोटासा भाग जर आपण गरजू कोणी पेशंट असेल, रुग्ण असेल, त्याला जर आपण दिलं तर त्याला जीवदान मिळतं. तो पुढे 3-4 महिन्यामध्ये बरा होतो. शिवाय आपण जो भाग आपल्या यकृताचा दिलेला आहे तो भाग परत 3 ते 4 महिन्यामध्ये आपला तयार होऊन जातो. त्यामुळे जिवंतपणी आपण हे दान करायला काहीच हरकत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे मृत झाल्यानंतर आपण काय दान करू शकतो. तर मृत झाल्यानंतर साधारण 6 तासामध्ये आपण आपले डोळे दान करू शकतो. डोळे दान करतो म्हणजे काय करतो, आपल्या डोळ्यामध्ये बुबुळाच्या वर जो पारदर्शक पडदा आहे की ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, हे कॉर्निया ज्या अंध मुलांचे कॉर्निया हा ओपेक झालेला असतो, म्हणजे जाड झालेला असतो, त्यामुळे त्यांना दिसत नाही, अशा मुलांसाठी किंवा अशा पेशंटसाठी आपण हा कॉर्निया किंवा पारदर्शक पडदा हा काढून देत असतो आणि त्यांना दृष्टी देत असतो. हा एक अवयव आपण देतो. दुसरे अवयव आपण देतो म्हणजे त्वचा दान करणे. आपले फुफ्फुस, तसेच आपले बोन्स, हेच असे अनेक अवयव आपण मेल्यानंतर 6 तासामध्ये आपण गरजू असलेल्या रुग्णांना देऊ शकतो. तिसरं गोष्ट म्हणजे आपण आपला मेंदू जेव्हा मृत घोषित केला जातो. आता हा मृत घोषित कोण करतं, तर ज्या वेळेला एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि तो व्हेंटिलेटरवर असतो आणि त्यावेळेला तो मृत घोषित करून त्यांच्या नातेवाईकांना ज्या वेळेला कल्पना दिली जाते, त्यावेळेला त्या मृत घोषित केलेल्या मेंदू मृत घोषित केलेल्या रुग्णाच्या डॉक्टरनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं जातं की आता ह्या पेशंटचं मेंदू हा मृत झालेला आहे, तर त्यावेळेला तुम्हाला जर काही अवयव द्यायचे असतील तर ते तुम्ही दान करू शकता. आता मेंदू मृत होणे म्हणजे काय हे पहिलं आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. मेंदू मृत होणे म्हणजे की मेंदूची सगळी कार्यक्षमता थांबणे, तसेच आपल्या वेदनाची क्षमता
शरीराची हालचाल सगळं संपूर्ण आपलं थांबून जातं. फक्त काय चालू असतं, आपलं हृदय त्यावेळेला चालू असतं. आणि हे हृदय चालू असतं आणि त्यामुळे ह्या ठराविक अवयवांना आपल्या काही रक्तपुरवठा होत असतो आणि तोही 2 तासामध्ये रक्तपुरवठा होत असतो. तोपर्यंतच ते अवयव काढून घ्यायला लागतात. आणि आता हे अवयव कुठले असतात की जे आपण मेंदू मृत घोषित केल्यानंतर काढायचे अवयव, तर त्यामध्ये सुद्धा हृदय, त्याच्यानंतर तुमचं लिव्हर, किडनी, त्वचा, फुफ्फुस, त्यानंतर आपल्या आतड्यांचा काही भाग, बोन्स, म्हणजे असे अनेक अवयव आपण काढून गरजू रुग्णांना दिले जातात. परंतु मृत घोषित करण्यासाठी एक क्रिया आहे आणि त्याच्यासाठी एक 4 डॉक्टरांची टीम तयार केलेली असते. त्या 4मध्ये न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन म्हणजे मेंदू विकारांवर जे डॉक्टर तज्ज्ञ असतात, अशा डॉक्टरांची टीम असते. त्या चौघांनी जेव्हा त्या पेशंटला तपासून मेंदू हा मृत झालेला आहे किंवा ब्रेन डेथ झाले डिक्लेअर केलेलं असतं, त्याच वेळेला त्याला डिक्लेअर करून त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली जाते आणि ते जर का तयार असतील ते अवयव देण्यासाठी, तर ते दिलेले असतात. तर अशा पद्धतीने हे अवयवदान होतं. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न येईल की अवयवदान हे सगळे लोक करू शकतात का? तर अवयवदान करण्यासाठी काही लोकांची निवड केली जात नाही. त्याच्यामध्ये म्हणजे मी जे खालील कारणं सांगते ती महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे जे पेशंटचा मृत्यू किंवा ब्रेन डेथ HIV पॉझिटिव्हने झाला असेल किंवा जे HIV पॉझिटिव्ह असतात त्यांचं अवयवदान केलं जात नाही. ज्या पेशंटना रेबीज झालेलं असतं आणि त्याच्यामुळे जर त्यांचा डेथ झाला असेल, मृत्यू झाला असेल, तर ते अवयवदान करू शकत नाही. तिसरं म्हणजे हिपॅटायटिस बीने जर डेथ झाला असेल तर त्यांचं अवयवदान करू शकत नाहीत. काही मोठ्या इन्फेक्शननी किंवा जंतुसंसर्गाने जर का डेथ झाला असेल तर त्याचं आपण अवयवदान करू शकत नाही. तिसरं आणि एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो त्यांचं आपण अवयवदान करू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण ही अवयवदानाची माहिती घेऊन आपल्या नजदीक जवळच्या जे कोणी अवयवदानाबद्दल तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांच्याकडे अवयवदानाचे फॉर्म्स भरून मिळतात, अशांच्याकडे जाऊन अवयवदानाचे फॉर्म्स भरून आपण अवयवदान करा. आपल्या मृत्यूनंतर हे अवयव काढून टाकून किंवा जाळून टाकून त्याची भस्म करण्यापेक्षा दुसऱ्यांना देऊन त्याचं पुण्य कमवा. आपलं शरीर हे कोट्यावधी रुपयाचं शरीर आहे आपलं. जर तुम्हाला उद्या जर अमिताभ बच्चन भेटले आणि विचारले कौन बनेगा करोडपती, तर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगू शकता कि हम पहले से ही करोड़पति है. तो अभी आप अवयवदान का विचार करके आगे पाऊल रख लीजिए. धन्यवाद.